कोर्स असतो, तर ते कोर्स त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यानंतर मेडिटेशन वगैरे तर रोज करावंच लागतं त्यांनाही. त्यांनी ही रेकी लेवल 1 केलेली आहे आणि ॲनिमल कम्युनिकेशनच्या कोर्स नंतर त्यांनी जेव्हा त्या ॲनिमलच्या कोणाचे हरवलेले असतात किंवा कोणाचे पेट्स असतात, त्याचे बिहेवियरल इश्यूज असतात, त्यांचे आजारपणं असतात. आता फॉर एक्झाम्पल दिवाळीच्या वेळेला ते फटाक्यांच्या आवाजाने बऱ्याचदा पेट्स पळून जातात, मांजरी, कुत्रे वगैरे असतात. तर अशा बऱ्याच केसेस त्यांना येत होत्या. मग त्या केसेस त्यांनी ते करायचे आणि त्यांच्या फेसबुकवरती वगैरे ते टाकायचे की असं असं मी केस केली. त्याच्यानंतर त्यांना ह्युमन्सच्या केसेस यायला लागल्या. म्हणजे ह्युमन्सचे मॅक्झिमम बिहेवियरल प्रॉब्लेम्स असतात, बायकोंचे प्रॉब्लेम्स असतात, मुलांचे प्रॉब्लेम्स असतात, असे असंख्य प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये असतात. आणि मग त्याच्यावरती त्यांनी फर्स्ट डिग्री केली असल्यामुळे त्यांना डिस्टंट हिलिंग करता येत नाही. मग त्यांनी मला सांगितलं होतं की असे असे प्रॉब्लेम्स त्यांचे आहेत, तर तू या प्रॉब्लेमवर त्यांना रेकी देशील का. तर त्याप्रमाणे मी त्यांना द्यायचे आणि मग सेकंड डिग्री माझी झालेली होती, त्यामुळे मला तो काही प्रॉब्लेम नाही आला. मी त्यांना हिलिंग करत होते. हिलिंगचे रिझल्ट्स मला चांगले यायला लागले की बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागले, कोणाचं आजारपण असेल ते कमी व्हायला लागलं. पण मग मला असं वाटायला लागलं की ह्याच्यात अजून पुढे काही करता येईल का. मग मी युट्यूबवरती सर्च करत गेले, तर त्याच्यात असं कळलं की अजून बरेच काही वेगवेगळे सिम्बॉल्स असतात की जे सिम्बॉल्स तुम्ही वापरून एखाद्याचं कार्मिक अकाउंट तुम्ही क्लिअर करू शकता किंवा असे बरंच काही काही. तर म्हणून मग मी शोधत होते की मला कोणी शिकवणारं असेल तर असं. तर तेव्हा मला रेखाताईंचे व्हिडिओज बरेच सारखे मला ते येत गेले माझ्या युट्यूब सर्चमध्ये. आणि म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की मला तुम्ही थर्ड लेवल शिकवाल का. तर होतं काय की मी जवळजवळ 20-22 वर्षापूर्वी फर्स्ट 2 डिग्र्या केलेल्या आहेत. त्यामुळे इतकी मध्ये गॅप पडल्यावरती लोक म्हणतात की तुम्हाला कशावरनं तुम्ही केलं असेल, अमुक नाही तमुक नाही, असे अनेक प्रश्न विचारतात. आता त्यांना प्रूफ तर काही देऊ शकत नाही की मी केले, सर्टिफिकेट्स माझ्याकडे आहे, पण असं एक हे सांगू शकत नाही की मी म्हणजे काय माझ्याकडे मी असं प्रूफ काय देणार की मी काय केलंय. सिम्बॉल्स मला माहिती आहेत, ते सगळे तिन्ही सेकंड डिग्री झाले. तर मग मी विचार केला की रेखाताईंशी बोलून घ्यावं. मग त्या 2 दिवसापूर्वी त्यांच्याशी बोलले, तर त्या लगेच तयार झाल्या की हो हरकत नाही, तुम्हाला हे जर सेकंड डिग्री तुम्ही केलेली असेल तर आपण थर्ड डिग्री करू शकतो. म्हटलं हरकत नाही. मग लगेच त्यांच्याकडे काल मी अपॉइंटमेंट घेतली. आणि हा तर मला आता माझ्या ह्याच्याबद्दल हिलिंग बद्दल असं विचारायचं की एखाद्याला हिलिंग किती जास्तीत जास्त किती काळ देऊ शकतो आपण. नॉर्मली 21 दिवस वगैरे देतो आपण हे माहिती आहे मला, पण त्याही पेक्षा कोणाला गरज असेल तर किंवा सतत देऊ शकतो का, असं म्हणजे काय त्याचे नियम आहेत. डिपेंडिंग अपॉन द हिलर, म्हणजे तुम्ही ज्याला रेकी देत आहात तो रेकी घेणारा कितपत त्याची कंडिशन आहे, कशी आहे. जो साधारण ICUमध्ये वगैरे लोक असतात तर त्यांना आपण रेकी देतो. आणि सहसा मी रेकमेंड करते की सहसा एकट्याने कोणी रेकी देऊ नका. जे सिरियस पेशंट असतात त्यांना ॲटलिस्ट यू कॅन गिव्ह म्हणजे ग्रुपमध्ये रेकी द्या. कारण कसं आहे, एकटे तुम्ही जेव्हा देता तेव्हा तुम्ही तेवढे स्ट्रॉंग पाहिजे, तेवढे तुमचे चक्र तुमचे स्ट्रॉंग पाहिजे. जर तुम्हाला काही छोटे मोठे काही आजार असतील आणि तुम्ही जर एकटे देत असाल तर मे बी त्या आजाराची तीव्रता वाढू शकते तुमची. म्हणून जेव्हा कुठले सिरियस पेशंट असतात तेव्हा ट्राय टू गिव्ह इन ग्रुप हिलिंग द्यायचं. आणि अदरवाईज तुम्ही बाकीच्यांना जे म्हणजे तुमच्या घरातल्या काही व्यक्ती असतात, नातेवाईक असतात, त्यांना काही वेगवेगळे म्हणजे कोणाचा काही वेगळा इश्यू असतो किंवा काय असतो, तर त्याला तुम्ही देऊ शकता किती दिवस, दॅट इज नॉट द प्रॉब्लेम. बट मेक शुअर की तुम्ही त्याचा मोबदला घ्यायचा आहे. ते तुम्हाला काही का देत नाही. भले तुम्ही बाहेर जर तुम्ही 100 रुपये घेत असाल तर इथे तुम्हाला ॲटलिस्ट 50 रुपये तरी मिळायला पाहिजे. कारण आपल्या नातेवाईकांमध्ये पण आपण देतो पण त्याची किंमत नसते. म्हणून मी तर माझ्या म्हणजे मी आधी जिथून शिकले होते ना फर्स्ट आणि सेकंड डिग्री, त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की हे आपली स्वतःची डिग्री, आपण ते स्वतः क्रिएट करत नाही. ही एक युनिव्हर्सल एनर्जी असते जी आपण घेतो आणि दुसऱ्याला फक्त पास करतो. त्याच्यामुळे त्याच्यात काहीही पैसे वगैरे कोणी घ्यायचे नाही, असं त्यांनी स्ट्रिक्टली आम्हाला सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे आतापर्यंत मी कधी कोणाकडनं काही घेतलेले नाही. पण आता तुम्ही म्हणताय तर विचार करायला तसा हरकत नाही. तुमचे जे विचार आहेत तसे माझे होते सुरुवातीला. मी जेव्हा रेकी वासंतीताईंकडनं शिकले आणि मी नुसतं हिलिंग देत होते, तर त्यावेळेस वासंतीताईंना हे माहिती नव्हतं. आणि वासंतीताईंना जेव्हा कळालं तेव्हा वासंतीताई मला म्हटल्या, तू असं नको करूस. कारण मिका ओसुईंनी असं केलं होतं आणि त्यांना 7 वर्षानंतर तो पश्चात्ताप झाला.
जसं तुम्हाला हिस्ट्री माहितीच आहे ना रेकीची. ॲटलिस्ट यू शूड टेक समथिंग. तुमच्या नातेवाईकांमध्ये जर काही असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं काहीही घेऊ शकता. मग ते कुठल्याही स्वरूपात तुम्हाला देऊ शकतात. पण कधीही रेकी हिलिंग सहसा म्हणजे त्याला व्हॅल्यू आहे. इट इज व्हॅल्युएबल. म्हणजे त्याला तुम्ही स्वतःहून व्हॅल्यू द्यायची आहे त्या गोष्टीला. त्याची किंमत आपण स्वतःहून कमी नाही करायची. तर म्हणून आपल्या नातेवाईकांमध्ये पण आपल्याला असं वाटत असतं की खूप जणांनी शिकावं. म्हणजे मी तर सगळ्यांना म्हणते माझ्या नातेवाईकांमध्ये की तुम्ही शिकून घ्या. कारण दरवेळेस आपण सगळीकडे नाही आपण पुरेसे होत. आपण सगळीकडे नाही रेकी हिलिंग पाठवू शकत. कारण आपल्याला कसं असतं दोन्हीकडचे असतात. दोन्ही साईडचे आपल्याला नातेवाईक असतात. त्यांना रेकी द्यायची असते. आणि जेव्हा त्यांना कळतं की बाबा ही रेकी मास्टर आहे तर त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. तर त्यांना असं वाटतं की रेकी पाठवावे. रेकी पाठवतो आपण, त्यांना ग्रुप हिलिंग पाठवतो किंवा आपण एकटे आपण स्वतः त्यांना रेकी पाठवतो. पण मी म्हणते की काही ठिकाणी तुम्हाला त्याचे पैसे घेणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय समोरच्याला त्याची किंमत नाही कळत. तर तुम्ही रेकी अट्युनमेंट जरी दिली आपल्या नातेवाईकांमध्ये तरी एक लक्षात घ्यायचं की त्याचा काही ना काही त्यांनी एक गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी तुम्हाला द्यायला पाहिजे. तर म्हणून स्वतःहून आपण त्या वैश्विक शक्तीची किंमत नाही कमी करायची. ती खूप व्हॅल्युएबल आहे वैश्विक शक्ती. तिला इम्पॉर्टन्स तुम्ही द्या तरच तुम्हाला पण इम्पॉर्टन्स मिळेल. म्हणून कधी कोणालाही फुकटमध्ये ही वैश्विक शक्ती देऊ नका, पाठवू नका. आणि छान त्याचे ब्लेसिंग्स तुम्ही घ्या. तुम्ही तुमच्याकडनं एखाद्याला मदत म्हणून करताय, समोरची व्यक्ती देऊ शकत नाही आहे, गरीब आहे, नक्की तुम्ही द्या रेकी. त्याच्याकडनं काही घेऊ नका. तेव्हा नाही मी तुम्हाला सांगणार. पण ज्या व्यक्ती देऊ शकतात त्यांच्याकडनं आठवणीने तुम्ही काहीतरी टोकन घ्या. भले ते 100 रुपयाची नोट असेल किंवा काहीही असेल. तर कधी त्या शक्तीची किंमत तुम्ही कमी करू नका. तर खूप इम्पॉर्टंट आहे ही शक्ती आणि व्हॅल्युएबल आहे ती शक्ती. कारण फॉरेनमध्ये उगीच रेकी सेंटर्स झालेले नाही आहे. रेकी सेंटर होऊन त्याच्यामध्ये लोक रेकी उपचार घेत आहेत. निरामय सेंटर जे मोठं आहे तिथे रेकी उपचार सुरू आहेत. निरामय सेंटरमधले एकजण काम करणारी आपल्या इथे जॉईन आहे. ती म्हटली, ताई तुम्ही जी सेवा घेताय असं कोणीच घेत नाही. आमच्या सेंटरला पण आम्ही प्रत्येक ध्यानाचं पण आम्ही पैसे घेतो. तर एक तुम्ही करू शकता. आता जसं मी करते. निरामय म्हणजे ते चांदोरकरांचं का? निरामय वेलनेस त्यांच्या ब्रांचेस आहेत ना. सुरू केलंय की स्कॅनिंग, ऑरा स्कॅनिंग करून हिलिंग करणं, असं काहीतरी त्यांनी नवीन सुरू केलं होतं. बऱ्याच वर्षापासून आहे ते ऑरा स्कॅनिंग. ऑरा स्कॅनिंग म्हणजे काय करतात की ते मशीन आहे. त्या मशीनमध्ये तुमचं बघतात की तुम्हाला जसं काय प्रॉब्लेम येणार आहे काय नाही. ते तुमच्या बॉडीचं स्कॅनिंग करतं आणि कुठल्या त्या तशा त्या रेस दाखवतात ना की तुमचा कुठला पार्ट वीक आहे. आणि मग तिथे रेकी, मग ते सोपं जातं ना तसं करायला. तर ते एक एक वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्याच्यामधल्या. आता आपली आहे ही प्युअर रेकी आहे. याच्यामध्ये आपल्या प्राणिक वगैरे काही नाही, क्रिस्टल वगैरे नाही आहे. तर ही आपली प्युअर पारंपरिक रेकी आहे आणि ज्याच्यामध्ये आपण स्कॅनिंग आपल्या हातानेच करतो. आपल्या हातामधनंच आपल्याला जाणवतं. तर निरामय सेंटरमध्ये पण अशा वेगवेगळ्या टेक्निक असतात आणि त्या भरपूर त्या म्हणजे बाई आहेत चांदोरकर, त्या खरंच ग्रेट आहेत आणि खूप छान त्यांचं नॉलेज पण खूप छान आहे. आणि त्यांनी बरंच त्याच्यामध्ये शिक्षण पण त्यांनी बरंच घेतलेलं आहे. तर छान त्यांचं पण खूप छान आहे. तर मला असं कधी कधी वाटतं की प्रत्येक रेकी मास्टर हा एक युनिक आहे. तर त्यांचं पण जे नॉलेज आहे त्यांना हॅट्स ऑफ, म्हणजे चांदोरकर ताईंना. आणि फक्त आपल्याकडे काय आहे चांगलं ते देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायचा. तर जसं मला असं वाटतं की मी जेव्हा रेकीचं ध्यान घ्यायला लागले तेव्हा अगदी ठराविकच लोक होती. एक समजा 2-3 लोक होते आणि मला असं वाटायला लागलं त्यांची प्रॅक्टिस घेण्यासाठी मी सुरू केलं. आणि आता आपल्या ग्रुपमध्ये आहेत जवळपास 140च्या वर. तर ते मी माझ्याकडनं मला असं वाटतं की सेवा घेत राहा सकाळी ब्रह्ममुहूर्ताला आणि संध्याकाळी 9 वाजता. तर मला असं वाटतं की ती साधना घेतल्यामुळे तुम्हालाही त्याचे आशीर्वाद मिळतात, मलाही त्याचे आशीर्वाद मिळतात.
तर मला असं वाटतं की आपल्याद्वारे खूप कार्य व्हायला पाहिजे. आपल्या लोकांसाठी तर आपण करतोच आपल्या घरामध्ये इकडे, पण आपल्याद्वारे व्हायला पाहिजे म्हणून मेडिटेशन मी घेत असते सातत्याने. तर ते मेडिटेशनचा भाग म्हणून पण आपल्यामधले आता रेकी मास्टर स्नेहल पण घेते, मग प्री मास्टर कीर्ती पण घेते. तर असे बरेचसे मास्टर आहेत की ते पण आता घेतात, हळूहळू पुढे येत आहेत सगळेजण. तर ही एक प्रकारची सेवा आहे. त्याच्यात मला आधीच्या मास्टरनी खूप जणांनी सांगितलं की मॅडम तुम्ही काहीतरी घ्या, म्हणजे आम्हालाही मग ध्यान करावंसं वाटेल तुमच्या ह्याच्यात. तर म्हटलं अरे मला काहीतरी सेवा तुम्हाला द्यायची आहे म्हणून मी घेते आहे. तर जसं तुम्ही आत्तापर्यंत तुमची एक सेवा होती की तुम्ही देताय हिलिंग प्रत्येकाला, तसं मला असं वाटतंय की एक प्रकारे मी जे मेडिटेशन घेते ती एक सेवा आहे आणि ती सतत होत राहावी माझ्याकडनं. तर म्हणून अशी ती सेवा दत्तगुरू माऊली करून घेत आहेत माझ्याकडनं. आणि छान तुमचे सगळ्यांचे चक्र नेहमी जागृत राहू दे अशी माझी इच्छा असते. आणि ती ध्यानातनं होती आहे आणि आपल्यातले रेकी मास्टर प्री मास्टर सगळेजण ते पण येत आहेत. आणि हा एक छान प्लॅटफॉर्म आहे की ह्या प्लॅटफॉर्मवर तुमची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये कुठेही माझा स्वार्थ नाही आहे की बाबा माझा बिझनेस वाढू दे, माझं हे होऊ दे. ॲक्च्युली याला मी बिझनेस म्हणून बघतच नाही. मला असं वाटतं की ही शक्ती सगळ्यांच्या घरामध्ये पोचवावी. आता बरेचसे याच्यामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून जसे लोक जॉईन झालेले आहेत त्यातले बरेचसे लोक आहेत की ते ऑनलाईन शिकतात पण देत नाहीत ते, म्हणजे त्यांची फीस मला येत नाही. पण मी त्यावेळेस तिथे सोडून देते. मी म्हणते हे त्यांचं कर्म आहे, माझं शिकवण्याचं कर्म आहे. जेव्हा त्याला वाटेल, त्याला बुद्धी होईल, ती नक्कीच ती व्यक्ती देईल. तर अशा ह्या गोष्टी घडत राहतात. लोकांना असं दिसतं की अरे आज अटेनमेंट झाली आहे मग असं, पण ते त्याच्या मागे कोणाचे पैसे येतात कोणाचे नाही. तर हा माझा रेकीतला अनुभव आहे आणि नक्कीच ती वैश्विक शक्ती त्यांना तिने आशीर्वाद दिले, माझ्या थ्रू दिले, त्याच्यामध्येच मी समाधान मानते. आणि पुढे जायला शिकायचं, आपण पुढे पुढे जात राहायचं. तर खूप छान श्रेयाताई, तुमच्याकडनंही खूप छान काम होतं आहे. तुम्ही आत्तापर्यंत पैसे घेत नव्हता असं म्हणताय तुम्ही. तुम्हाला असं वाटलं की नाही पैसे नाही घ्यायला पाहिजे, तर तुम्ही नका घेऊ. मी तुम्हाला कधीच सांगणार नाही की फोर्सफुली तुम्ही घ्या, किंवा यू कॅन मेक, तुम्ही ते जसं मातीचं एक ठेवतात ना मटका, जो हिलिंग घेतो त्याला जर छान वाटत असेल तर त्यांच्या ऐच्छिक तुम्ही त्यांना टाकायला सांगा आणि ते तुम्ही डोनेट करू शकता. जरी तुम्हाला ती अमाऊंट ठेवायची नसेल तर ती तुम्ही. इव्हन आता म्हणजे अॅन्युअल कम्युनिकेशनचे सुद्धा पैसे जे येतात ना, सगळेच जण देतात असं नाही जसं तुम्ही म्हणता तसं, पण जे काही येतात ना ते आम्ही स्ट्रे डॉग्सना खायला घालतो. म्हणजे माझे मिस्टर सकाळी जे मी माझ्या डॉगीला वॉकला घेऊन जाते आणि ते जे आम्ही दर महिन्याला 20-20 किलो ते फूड आणून ठेवतो आणि आमच्या इथे बरेच स्ट्रे डॉग्स आहेत तर त्यांना ते खायला घालतात रोज सकाळी जाऊन. ते करतात. किती छान, म्हणजे खूपच छान. मला असं वाटतं ते आशीर्वाद आपल्याला जाणवायला लागतात. आपल्यामधलीच एक अजून एक रेकी मास्टर आहे, ग्रेट रेकी मास्टर आपण म्हणू शकतो, वर्षा मराठे. तर तिचे खूप छान क्लासेस सुरू आहेत. ती पण अटेनमेंट देते आहे आणि आपल्या हिलिंग ग्रुपला पण ती आहे. आणि हिलिंग ग्रुपमध्ये तिने सांगितलं की रेकी देताना मॅम आपण तारक मंत्र स्वामींचा म्हणायचा का. तर हिलिंग देताना आपण स्वामींचा तारक मंत्र म्हणतो, निशंक हो, निर्भय हो म्हणारे. आणि त्या मंत्राची सुरुवात तिच्यामुळे झाली. आणि असे मास्टर त्यांचं काम करत असतात आणि मधनं मला ते भेटत असतात. तर प्रत्येकाचं काहीतरी वेगळं कार्य असतं आणि वेगळं काहीतरी ते योगदान त्यांचं देतात ह्या रेकी शक्तीला आणि त्याचे आशीर्वाद. आणि ती म्हटली मॅम मी आता सोडून दिलं आहे कोणाकडनं काही पैसे घ्यायचे. तर तिला असं वाटतं की नाही पैसे घेतले की आपल्याला जास्त त्याचे आशीर्वाद जाणवतात. आणि असं तुमच्यासारखे पण आहेत सेवाभाव देणारे की ज्यांना वाटतं की नाही घ्यायला पाहिजे, पण ज्या ठिकाणी काही लोकांची इच्छा असते की द्यायची तर त्या ठिकाणी तुम्ही अवश्य घ्या. आणि ते तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही कार्य करत आहात त्याला ते कामाला येईल पैसे. जसं स्ट्रे डॉग्सला तुम्ही खाऊ घालता किंवा कुठेही तुम्ही गरीब असतात, कोण लोक ज्यांना अन्नदानाची खूप गरज आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमधनं अन्न खूप वाया जातं. तर ते घरातल्या त्या गृहिणीला खूप लक्षात आलं पाहिजे की किती अन्न शिजवायला पाहिजे. कारण वाया जाणं हे मला तो प्रकारच खूप हे वाटतो की नाही, असं वाया जायलाच नाही पाहिजे अन्न.
खूप लोक गरीब आहेत आणि ज्यांना खूप गरज आहे अन्नाची. तर त्या दृष्टीने आपण सगळेजण बघूया की काही आपल्याला कर्म करता आलं तर आपल्याकडून काही घडतंय का, आपण नक्की हे करू. काही नाही तर आपल्या जवळच्या लोकांना तरी आपण सांगूया, आपल्या मैत्रिणींना, अगं जेवढं पाहिजे तेवढंच शिजवा, नका जास्त हे करू. मी बघते की लोक असे टाकून देतात, म्हणजे पिशवीत भरून ओल्या कचऱ्यामध्ये तो सगळा कचरा, जर तो योग्य त्याची जर हे होत असेल विल्हेवाट, तिथे ओल्या कचऱ्याचं जर काहीतरी तयार होत असेल अजून पुढे खत, तर चांगली गोष्ट आहे. नाही तर ते सगळं डस्टबिनमध्ये जातं. तर खूप विचारपूर्वक हे नियोजन घरातल्या बाईला आलं पाहिजे. आणि मला स्वतःला खूप वाईट वाटतं जर माझ्या घरामध्ये काही थोडं उरलं तरी तर मी लगेच पटकन ते घालून मी निघते आणि वॉचमन कोणाला लगेच देऊन टाकते. आणि त्या दिवसाचं त्या दिवशी, सहसा ते दुसऱ्या दिवसापर्यंत पण नाही ठेवायचं. किंवा तुम्ही पक्ष्याला घालून टाका, प्राण्यांना खाऊन घालून टाका. तर असं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतात जेव्हा तुम्हाला